टाटा मेमोरियल हॉस्पिटल वॅकन्सी आलेले आहे 232 पोस्ट आहेत. त्याच्यावर ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनलेला आहे. तर आता फॉर्म कसा भरायचा ते सांगतो मी. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल मी. त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट आहे लॉग इन पेजवर इथे येणार. लॉग इन पेजवर आल्यानंतर इथं बघा इन्स्ट्रक्शन न्यू रजिस्ट्रेशन, ठीक आहे, फॉरगॉट पासवर्ड बाकी ऑप्शन आहेत. तर आता फर्स्ट टाईम तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर सगळ्यात पहिले इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत हे लॉग इन करू शकता तुम्ही डायरेक्ट. सध्या फर्स्ट टाईम तुम्हाला एकदा न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे वाला न्यू रजिस्ट्रेशनसाठी तुमचा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये त्या ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, ॲप्लिकेशन पोस्ट हे सर्व डिटेल्स भरायचे आहेत. आता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर कोणता आहे? ही वाली ॲड आहे आपली टाटा मेमोरियल हॉस्पिटलची. बघा हा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे TMC AD 123/2025. तर ही वाली तिथं ॲड इथं चूज करायची. तुम्ही इथं सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर याला क्लिक केलं तर तिथे ऑप्शन ओपन होतील हे अशावाली. तर त्याच्यामध्ये ही वाली ॲड 123/2025 ही वाली ॲड आहे, त्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे पंजाबची पण आहे निघालेली. तर पंजाबसाठी भरायचं असेल कोणाला तिकडं फॉर्म तर ही वाली क्लिक करायची, ठीक आहे. तर मुंबईची जी आहे त्याच्यासाठी ही वाले 123/25. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट. आता हे एक एक ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या खाली कोणते होते की अप्लाइड फॉर द पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी आहे, बिलॉंगिंग टू, ठीक आहे. तर पोस्टवर क्लिक केलं तर तुम्हाला हे वाले ऑप्शन ओपन होतील. याच्यामध्ये बघा जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी इथे फिमेल मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटल याचं परेलचं का खारघरचं एकटॅकला भरायचं आहे, किंवा मुंबईच्या ह्याला परेलच्याला भरायचं आहे, किंवा नर्स ए मेल कॅन्डिडेट कोणी भरणार असेल तर त्यांनी फिमेलला क्लिक नका करू. फिमेल कॅन्डिडेट असेल तर इकडे करू शकता. कोणी मेल कॅन्डिडेट असेल तर हे नर्स ए, ठीक आहे. मग ते एकटॅकला भरायचं आहे की ह्याला परेलला ते इथं तुम्ही चूज करू शकता. ओके, फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांनी हे वरचे दोन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी चूज करा, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट बिलॉंग कॅटेगरी. तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे इथं क्लिक करायचं. ओपन, SC ST OBC NT, ठीक आहे, AWS जे काही असेल. तर आता तुमचं नॉन क्रिमिनल असेल तर तुम्हाला NCL पण लागेल, ठीक आहे. नॉन क्रिमिनल पण लागेल जर कॅटेगरीतून भरलं तुम्ही तर. SC STला नाही लागणार, ठीक आहे. SC STला नाही लागणार, OBC लागेल. ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्यांचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, AWS सर्टिफिकेट लागेल. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट पर्सनल इन्फॉर्मेशन इथे तुमचं सिलेक्ट करायचं. मिस्टर मिस जे असेल ते. त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि नॅशनॅलिटी इथे इंडियन सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी जर कोणी असेल PWD तर इथे करायचं मेन्शन, नसेल तर नो करायचं, ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करा, नसेल तर नो करा. एम्प्लॉय टाईप यू आर करंटली वर्किंग इन, तुम्ही वर्किंग असेल तिथं तर इथं येस करा, नसेल तर नो करा. जर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये जर वर्किंग असेल तर तुम्हाला त्याचं NOC लागेल, ठीक आहे. हॅव यू अप्लाइड फॉर द एम्प्लॉयमेंट इन TMC, जर कोणी अप्लाय केलं असेल तर नो करा, ठीक आहे. जर तुम्ही बाहेर कुठं वर्किंग करत असेल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे अदर सेक्टरमध्ये तर NOC लागेल तुम्हाला, ठीक आहे. नसेल तर सर्व नो करा, काय नाही लागणार तुम्हाला जर वर्किंग नसाल तर. ओके, चला. पासवर्ड इथे एक पासवर्ड सेट करा, कोणताही तुम्हाला जो ठेवायचा पासवर्ड तो पासवर्ड कन्फर्म करा. इथं पॅन कार्ड नंबर टाका तुमचा आणि जो काही ते कॅप्चा दिसेल तुम्हाला त्यावेळेस तो कॅप्चा इथं फिल करा आणि रजिस्टर. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुल होईल तुम्हाला एक युजर नेम पासवर्ड येईल तुम्हाला, युजर ID, ठीक आहे. तर इथे तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर, युजर नेम म्हणजे इथे ॲक्च्युली ॲप्लिकेशन नंबर येतो इथं तुमचा. जसा तो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर होता तसं TMH/204/2025 असा एक नंबर असतो. तो पूर्ण ॲप्लिकेशन नंबर, तो तुम्हाला तो ॲप्लिकेशन नंबर इथे टाकावा लागेल प्रत्येक वेळेस लॉग इनसाठी, ठीक आहे. आणि इथं पासवर्ड जो तुम्ही सेट केला होता तो जो काही कॅप्चा असेल तो इथे टाकून लॉग इन करा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे असेल स्क्रीन. त्याच्यामध्ये इथं गो टू स्क्रीन 1 याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. ॲक्च्युली आता बघा इथे तुम्हाला दिसेल एवढ्या स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता तुम्ही होम पेजवर आहे इथं, फर्स्ट पेज होम. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स डिटेल भरायचे, ऑदर डिटेल, रेफरल डिटेल, फाईल अपलोड करायचे आहेत, पेमेंट करायचं आहे, तुम्हाला पासवर्ड करायचं असेल तर करू शकता आणि लॉग आउट, ठीक आहे. तर इतक्या स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर सगळ्यात पहिलं चला फर्स्ट स्टेज तुमची आता ही कोणती ओपन झाली, पर्सनल इन्फॉर्मेशनची. ओके, तर याच्यामध्ये तुमचा जो
ॲप्लिकेशन नंबर आहे हा असा येईल बघा, मी तुम्हाला सांगितलं ना ऑब्लिक असा NTMC/AD1223/2025 ठीक आहे, असा जो काही नंबर असेल तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तोच तुमचा लॉग इन असेल. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग नंबर येईल, इथं कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय इथे येईल फिमेल स्टाफनर, हे ऑलरेडी येईल, तुम्हाला इथं भरण्याची गरज नाही, तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते टाकले असेल त्याची येईल. त्याच्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, आता इथे तुमचं हे नाव, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, जो ऑलरेडी डाटा भरलेला आहे तो येईल, फक्त बाकीचा तुम्हाला फिल करावं लागेल. सिंगल, मॅरिड जे असेल ते, पॅरेंट्स किंवा स्पाऊस, जे मॅरिड असेल तर स्पाऊस नेम, नसेल तर मॅरिड अनमॅरिड असेल तर पॅरेंट्स नेम, ठीक आहे. रिलेशन त्याच्यासोबत काय ते, त्याच्यानंतर बिलॉंगिंग टू रिलिजन तुमचं, तुमचं रिलिजन जे कोणतं असेल ते इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर टेलिफोन, मोबाईल नंबर, ॲड्रेस, प्रेझेंट सिटी नवी मुंबई किंवा तुमचं जी काही सिटी असेल ते, ठीक आहे. आता हे अदर कॅन्डिडेट्स आहे, तर त्याच्यानंतर प्रेझेंट कोड तुमचा जो पोस्टल कोड असेल तो मेन्शन करायचा. त्याच्यानंतर ओके, चला परमनंट सिटी तुम्ही जिथे काय रेसिडेन्स असाल ते, ठीक आहे. नवी मुंबई असं नाही, हे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा आहे. चला त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, नॅशनॅलिटी इंडियन, प्रेझेंट स्टेट तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहे, त्याच्यानंतर विथ अ पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे का, यस नो, एक सर्व्हिसमॅन असेल तर यस, नसेल तर नो. एम्प्लॉयमेंट टाईप वगैरे, जर तुम्ही ऑलरेडी एम्प्लॉयमेंट TMCला असेल तर ते यस केलं तर हे डिटेल्स येतात, नसेल तर सरळ नो करा, काही गरज नाही, ठीक आहे. वर्क टू हॅव यू अप्लाइड फॉर TMC, ठीक आहे. हे सर्व भरण्याची गरज नाही आहे, जर तुम्ही एम्प्लॉयमेंट नसाल तिथे ऑलरेडी TMCला तर काही गरज नाही, नसेल तर हे नो करा सरळ. त्याच्यानंतर इथं पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि नेक्स्ट. ओके, चेंज करायचं असेल तर परत ते डिटेल्स चेंज करून अपडेट करावं लागेल तुम्हाला, नसेल तर नेक्स्ट करायचं. चला त्याच्यानंतर आता एज्युकेशन डिटेल, ठीक आहे. एज्युकेशन डिटेल इथे तुम्हाला तुमची डिग्री का अदर डिग्री असेल कुठली काही तर ते मेन्शन करायचं असेल. ते सब्जेक्ट तुमचे जे काही नर्सिंगचे सब्जेक्ट होते आपले इथे सब्जेक्ट मेन्शन करायचे. त्याच्यानंतर तुमचं कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटी कोणती, तुमचं MUHS स्टँडर्ड झालं असेल तर MUHS किंवा डीम युनिव्हर्सिटी असेल तर डीम युनिव्हर्सिटी त्यांचं नाव जे असेल ते, ठीक आहे. ड्युरेशन ऑफ कोर्स, BS असेल 4 वर्ष, GNM असेल 3 वर्ष, तर ड्युरेशन ऑफ कोर्स तिथं मेन्शन करायचा. कोर्स टाईप कसा होता, कोर्स टाईप म्हणजे पार्ट टाईम, फुल टाईम जे होतं ते, ठीक आहे. तर आपले नर्सिंग कोर्स फुल टाईम आहे तर तिथं फुल टाईम सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर रिझल्ट अवेटेड नाही, रिझल्ट तुम्ही पासआउट वगैरे झालेले पाहिजे तर हे इथं सर नो करा. त्याच्यानंतर पासिंगमध्ये कधी पास झाले, पासिंग इयर, पर्सेंटेज किती होते आणि सर्टिफिकेट इन्क्लोज, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही हे ॲड केल्यानंतर हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर इथे खाली, ठीक आहे, ॲड क्वालिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही ॲड करायची त्या भरलेल्या सर्व वरच्या डिटेल्स तुम्हाला इथे खाली अशा बॉक्समध्ये दिसतील. एकदा भरल्यानंतर तुम्ही क्वालिफिकेशन ॲड केलं तर हे असं दिसेल, ॲक्शन, रिमूव्ह, एडिट, सिरियल नंबर 1, ठीक आहे. तुमचं BSc डिग्री झाले तरी BSc दिसेल, तुमचे सब्जेक्ट, कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटी, 4 वर्षाचा कोर्स, फुल टाईम, ठीक आहे. पासिंग डेट, आता ही पुढली स्क्रीन दिसत नाही तर सर्व डिटेल्स इथं दिसतील. हे झालं. एकदा तुम्हाला आणखीन काही भरायचं असेल, समजा कोणाचं GNM झालं आहे त्याच्यानंतर पुन्हा आणखीन कोणी BSc वगैरे केलं आहे, ठीक आहे, तर हे सर्व डिटेल्स भरायच्या. इथं ॲड क्वालिफिकेशन करायचं, हे त्याच्या खाली आणखीन ॲड होईल. तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असेल तर इथं 2 नंबर इथे खाली ॲड होईल, त्याच्या पण सर्व डिटेल्स असे इथे दिसतील. जर काही भरल्यात काही चुकलं असेल तुमचं एडिट करा किंवा तुम्हाला ते डिलीटच करून टाकायचं असेल तर इथून रिमूव्ह पण करू शकता, ठीक आहे. चला हे झालं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं भरायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आता एक्सपिरियन्स डिटेल्स याच्यामध्ये इट इज मॅन्डेट टू सबमिट डॉक्युमेंट रिलेटेड टू, आता तुमचं एक्सपिरियन्स रिलेटेड तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, म्हणजे अपलोड करावं लागेल एक्सपिरियन्सचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखीन एक आहे की तुम्हाला गॅप आहे का, वेदर गॅप इन प्रोफेशनल एक्सपिरियन्स, तुमचा एक्सपिरियन्समध्ये गॅप आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जर असेल तर तुम्हाला इथं ते मेन्शन करावं लागेल त्याचं, ठीक आहे, स्पेसिफिक डिस्क्राईब करावं लागेल त्याला, ठीक आहे. आणि इथं सेव्ह गॅप करावं लागेल, नसेल तर सरळ नो करा, काय अडचण नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट, आता याच्यामध्ये तुमचं एक्सपिरियन्सबद्दल भरतो आहे आपण, ठीक आहे. तर आता तुम्हाला एक्सपिरियन्स ज्या पोस्ट आहे, तुम्ही कोणत्या पोस्टवर काम केले, समजा स्टाफ नर्स वगैरे कुठं केलं, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये, प्रायव्हेट, गव्हर्मेंट, सेमी प्रायव्हेट, जे काय असेल ते इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर सॅलरी तिथं किती होती, त्याच्यानंतर नेचर ऑफ वर्क काय होतं, कधीपासून कधीपर्यंत केलं, ठीक आहे. आणि सिलेक्ट एक्सपिरियन्स टाईप, कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. त्याच्यानंतर गव्हर्मेंट होतं का सेमी गव्हर्मेंट, जे काय होतं इथं मेन्शन करायचं. सर्टिफिकेट त्याचं तुम्हाला इथं यस करा, इथं नो केलेली ते यस करा, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. वेदर करंट एक्सपिरियन्स आहे का नाही तिथे मेन्शन करायचं, असेल तर मेन्शन करा, नसेल तर नो, ठीक आहे. पण एक्सपिरियन्स पाहिजे इथं. बघा आता एक्सपिरियन्स तुम्ही सेम जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं, तुम्ही सर्व एक्सपिरियन्स ॲड केल्यानंतर इथं ॲड एक्सपिरियन्स करायचं.
ॲड एक्सपिरियन्स केलं ते खाली जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिसत होतं तसंच हे इथं दिसणार तुम्हाला सर्व एक्सपिरियन्सच्या डिटेल दिसतात तुमच्या. समजा तुम्हाला 2-3 हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. हे एकदा ॲड केलं, परत ह्या वरच्या डिटेल्स परत भरा, परत ॲड एक्सपिरियन्स करा. इथं 2 नंबर दिसेल. परत तुमचं इथं समजा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, हा 1 वर्षाचा होईल, हा 1 वर्षाचा 2 वर्षाचा होईल, ठीक आहे. समजा तुम्हाला 6-6 महिन्याचा आहे, जे काय असेल तुमचा एक्सपिरियन्स, तर जितका ठिकाणचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तिथं वर इथं भरायचं, ॲड एक्सपिरियन्स करायचं, हे इथं ॲड होत राहील, ठीक आहे. 1, 2, 3 तुम्हाला जितका ठिकाणचा एक्सपिरियन्स आहे तितका. एकाच ठिकाणचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ते खाली टोटल कॅल्क्युलेट होऊन ॲटोमॅटिक दिसेल तुम्हाला टोटल एक्सपिरियन्स किती आहे, 2 वर्ष 2 महिने 14 दिवस, ते ठीक आहे. आता हे ज्यांचा आहे त्यांचा आहे एक्सपिरियन्स, तुम्ही जितका टाकताल ते तुम्हाला कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला ॲटोमॅटिकली तिथं दिसेल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, चला नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमच्या आता अदर इन्फॉर्मेशन विचारणार, तुमची आपल्या रजिस्ट्रेशन रिलेटेड वगैरे. तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, MNCचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर इथं मेन्शन करावं लागेल तुम्हाला. वेदर प्रूफ ऑफ करंट एम्प्लॉयमेंट अटॅच. आता हे करंट एम्प्लॉयमेंटचं तुम्ही ऑलरेडी जॉबला वगैरे असेल तर तिथं तुम्हाला ते डिटेल्स ॲड करावं लागेल. कुठं आहे, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट. वेदर ॲप्लिकेशन इज रिलेटेड थ्रू प्रॉपर चॅनल. तुम्ही प्रॉपर चॅनलनं येत आहे का, म्हणजे समजा तुम्ही ऑलरेडी सर्व्हिसला आहे तर तुम्हाला NOCसाठी अप्लाय करावं लागेल तिथं, तर तुम्ही अप्लाय केलं आहे का ते वालं, ठीक आहे. नोटीस रिक्वायर्ड फॉर जॉईन, जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला किती दिवस आधी नोटीस द्यावं लागेल तिथे जॉब सोडण्यासाठी, ठीक आहे. आणि काही अदर मेन्शन करायचं असेल तर ते इथं मेन्शन करता येईल. ओके, त्याच्यानंतर हे अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला काही मेन्शन करायचे असेल त्याच्या रिलेटेड तिथं मेन्शन करू शकता, म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स रिलेटेड आहे सर्व इथं. आणि वर रजिस्ट्रेशन. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, हां ठीक आहे, तेच आहे. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट करायचं. चला नेक्स्ट केल्यानंतर आता बघा हे रेफरी डिटेल. आता हे रेफरी डिटेल काय, की जसं आपण रेफरन्स देतो एखाद्या पर्सनचा, ते तसं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 रेफरन्स द्यायचे. 2 पण चालतात, असं नाही की 3 दिले पाहिजे, 2 पण दिले तरी सफिशियंट आहे. याच्यामध्ये इथं तुम्हाला येतं बघा हे 1 नंबर 2 3, ठीक आहे. आता प्रत्येक पर्सनचं इथं नाव, त्याचे डेजिग्नेशन, पोस्ट, त्याचा ॲड्रेस, पत्ता काय, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर नसेल तर ठीक आहे, नो ह्याला इथं काही भरू नका. त्यांचा ईमेल ID. सेकंड पर्सनचं पण तसंच, पोस्ट, नाव, पत्ता, मोबाईल नंबर. थर्ड पर्सनचं पण भरायचं असेल तर भरू शकता तुम्ही. आणि इथं सेव्ह रेफरी डिटेल्स, तर तुम्हाला तिथं रेफरी कुणाचे तरी टाका, तुमच्या ओळखीचं कुणाचंही टाका, चालेल, कोणाचंही टाकलं तरी ठीक आहे. तर इथं फक्त त्या डिटेल्स भरायच्या, तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्तीचं वगैरे रेफरी म्हणून, ठीक आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट आहे हे आता डॉक्युमेंट्सचं. डॉक्युमेंट अपलोड, इथे साईज वगैरे इथं मेन्शन करून दिलेलं आहे त्यांनी, की ते याच्यामध्ये डाउनलोड करायचं, कसं करायचं, सॉरी अपलोड करायचं ते. तर इथं बघा काय काय अपलोड करावं लागेल. आता तुम्ही जसं डिटेल्स भरताल त्याप्रमाणे तुमचा फोटो सिग्नेचर तसा राहून अपलोड करावंच लागेल. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. क्वालिफिकेशन डिटेल्स पण अपलोड करावं लागेल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागेल. हे कंपल्सरी तर झालंच. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॅटेगरीमधून वगैरे जर फॉर्म भरताय तर ते खाली आणखीन ॲड होईल. कॅटेगरीचं असेल तर कॅटेगरीचं पण अपलोड करावं लागेल. EWS असेल तर त्याचं अपलोड करावं लागेल. NCL, ठीक आहे, जे काय असेल ते. तर तुम्ही ज्या कॅटेगरीतून भरतात त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट इथे दाखवेल, शो करेल. तेवढ्या डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आणि इथं नेक्स्टवर क्लिक करायचं. आता एकदा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे, पुढे पेमेंटवालाच लास्ट ऑप्शन काय, आता फक्त एकदा रिव्ह्यू येईल, एकदा फॉर्म प्रिव्ह्यू करायचा, एकदा बघून घ्यायचा पूर्ण फॉर्म सगळं बरोबर असेल आणि त्याच्यानंतर सबमिट करून टाकायचा. ओके, पेमेंट करायचा, सबमिट करून टाकायचा. आता डिटेल मी याच्यावर व्हिडिओ नोटिफिकेशनवर बनवलेला आहे याच्या आधी. आता फक्त फॉर्म कसा भरायचा ते सांगतो आहे. साईटचा थोडा इश्यू चालू आहे. याच्या आधी साईटचा इतका प्रॉब्लेम येत नव्हता, सध्या जरा थोडा साईटचा प्रॉब्लेम येतो आहे. डॉक्युमेंट्स अपलोड व्हायला वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो आहे साईट चालायला. ठीक आहे, होईल, पण ट्राय करत राहा. जेवढं लवकरात लवकर होईल फॉर्म भरा, कारण साईट सध्या बरोबर चालत नाही आहे. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुमचे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जॉईन करून ग्रुपवर विचारू शकता, किंवा मी इंस्टाला व्हिडिओ टाकला असेल तर त्याच्या बायोमध्ये लिंक असेल, तिथं तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी नेक्स्ट त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेन किंवा डाऊट क्लिअर करेन ग्रुपवर. ओके.